नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 मधील आपण 5th चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकत आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.1 पाहिला. डिस्टन्स फॉर्म्युला when A and B are two points having coordinates x1 y1 and x2 y2, then distance between A and B is equal to under square root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. हा आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला. आता नेक्स्ट सेक्शन फॉर्म्युला आहे आणि सेक्शन फॉर्म्युलावरून आपण मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला मिळवणार आहोत. त्यानंतरचा स्लोप ऑफ लाईन आहे ते ह्या वर्षीच्या बोर्ड एक्झामला ओमिट केलेलं आहे. आता आपण पाहूया सेक्शन फॉर्म्युलासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी. डिव्हिजन ऑफ अ लाईन सेगमेंट. आता इथे मी ए बी ही सेगमेंट 8 सेंटीमीटर लेंथची काढलेली आहे. सपोज पी हा एक पॉईंट घेतला, हे डिस्टन्स आहे ए पी 2 सेंटीमीटर. देअरफॉर पी बी इज इक्वल टू किती राहिलं 6 सेंटीमीटर. आता हा पी जो पॉईंट आहे तो ए बीचे 2 पार्ट्स करतोय, ए पी आणि पी बी. आता ए पी आणि पी बीचा रेशो काय असेल? ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू 2/6. 2ने डिवाइड केला आपण 1/3. म्हणजे ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू 1/3. दॅट इज ए पी इज टू पी बी इज इक्वल टू 1:3. म्हणजेच पी हा पॉईंट ए बीला 1:3 रेशोमध्ये डिवाइड करतोय. आता ह्या कॉन्सेप्टचा वापर करून आपण सेक्शन फॉर्म्युला पाहतोय. एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केलेले आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मी पॉईंट्स ए अँड बी घेतले आहेत. कोऑर्डिनेट्स आर x1 y1 x2 y2. पी पॉईंट डिवाइड्स ए बी इन द रेशो m:n. m:n ह्या रेशोमध्ये पी डिवाइड्स करते. पी हॅज द कोऑर्डिनेट्स x, y. आता आपण एचे कोऑर्डिनेट्स बीचे कोऑर्डिनेट एम एन यांचा वापर करून पीचे कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय कसे फाइंड करणार तेच आपण पाहूया सेक्शन फॉर्म्युलामध्ये. सपोज एमधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे एक्स ॲक्सिसवर आणि तो सीमध्ये मिळतोय. पीमधून काढलेला परपेंडिक्युलर हा क्यूमध्ये मिळतोय आणि बीमधून काढलेला परपेंडिक्युलर डीमध्ये मिळतोय. सीचे कोऑर्डिनेट्स काय असतील? एक्स कोऑर्डिनेट x1 आहे आणि सी हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणून त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. क्यूचे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट x आणि वाय कोऑर्डिनेट 0. डीचा एक्स कोऑर्डिनेट x2 वाय कोऑर्डिनेट 0. आपल्याला इथे ए सी पी क्यू आणि बी डी हे तिन्ही सेगमेंट्स लाईन एक्सला परपेंडिक्युलर आहेत म्हणून हे तिन्ही सेगमेंट पॅरलल आहेत. म्हणजेच 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ही जी प्रॉपर्टी आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये जी आता ह्या बोर्ड एक्झामला नाही त्याचा वापर करायचा आपल्याला की इफ द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्टिंग 3 पॅरलल लाईन्स देन the ratio of intercepts made by this transversal is equal to the ratio of intercepts made by any other transversal. म्हणजेच CQ upon QD, CQ upon QD is equal to AP upon PB. हे कशावरून? by property of 3 parallel lines and their transversal. and their transversal. आता सी क्यू डी हे एक्स ॲक्सिसवर आहे त्यामुळे सी क्यू हे डिस्टन्स तुम्हाला सहजपणे फाइंड करता येईल. सी क्यू इज इक्वल टू एक्स मायनस x1. सी क्यू इज इक्वल टू एक्स मायनस x1. क्यू डी इज इक्वल टू x2 मायनस x. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. Now CQ upon QD is equal to AP upon PB. CQ म्हणजेच x minus x1 greater coordinate minus smaller coordinate upon
x2 मायनस x इज इक्वल टू p हा ए बीला m/n या रेशोमध्ये डिवाइड करतो, म्हणजे m अपॉन n. क्रॉस मल्टिप्लाइड करूया. n इंटू x मायनस x1 इज इक्वल टू m इंटू x2 मायनस x. ब्रॅकेट ओपन करूया. n ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाइड करायचं. nx मायनस nx1 इज इक्वल टू mx2 मायनस mx. आता आपण एक्सच्या टर्म्स आहेत ते एकत्र घेऊया. म्हणजेच हा मायनस mx आहे तो लेफ्ट हँड साईडला प्लस होणार आहे. nx प्लस mx इज इक्वल टू mx2. मायनस टर्म मायनस nx1 आहे राईट हँड साईडला प्लस nx1. देअरफॉर इथून आपण x कॉमन काढूया. n प्लस m म्हणजेच m प्लस n सेम आहे. Addition is commutative. mx2 plus nx1. Therefore, x is equal to mx2 plus nx1 upon n plus n. आपल्याला pचा x कोऑर्डिनेट मिळाला. त्याचप्रमाणे आपण y कोऑर्डिनेट सुद्धा फाइंड आउट करू शकतो. y is equal to x2 x1 च्या ऐवजी आपण काय घ्यायचं y2 y1. y कोऑर्डिनेट इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन n प्लस n. आणि ह्यासाठी आपल्याला a मधून p मधून आणि b मधून y ॲक्सिसवरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केले की तुम्हाला y कोऑर्डिनेट ऑफ p मिळतो. आणि y कोऑर्डिनेट काय असेल तर my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n हा फॉर्म्युला. यावरून आपण पीचे कोऑर्डिनेट्स x आणि y फाइंड आउट करू शकतो. यावरून सेक्शन फॉर्म्युला काय मिळाला. इफ p डिवाइड्स sec AB in the ratio m/n and A has the coordinate x1 y1 and B has the coordinate x2 y2, then the coordinates of P x comma y is equal to फॉर्म्युला काय आहे एक्सचा फॉर्म्युला mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n कॉमा y कोऑर्डिनेट काय असेल my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता ह्यावरूनच आपण मिडपॉईंट फॉर्म्युला मिळवणार आहोत. मिडपॉईंट फॉर्म्युला सेक ए बीचा p हा मिडपॉईंट आहे म्हणजेच AP इज इक्वल टू PB. एचे कोऑर्डिनेट्स x1 y1, बीचे कोऑर्डिनेट x2 y2. तर पीचे कोऑर्डिनेट्स x, y फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय असेल. इथे p हा सेग ए बीचा बायसेक्टिंग पॉईंट आहे, मिड पॉईंट आहे. म्हणजेच AP आणि PB हे दोन्ही इक्वल पार्ट्स आहेत. AP अपॉन PB इज इक्वल टू सेम इक्वल पार्ट्स असल्यामुळे AP अपॉन PB इज इक्वल टू 1:1. म्हणजेच m/n काय असेल 1:1. Therefore m/n इज इक्वल टू 1:1. तर हा फॉर्म्युला यूज करून आपण पीचे कोऑर्डिनेट्स कसे मिळवणार तर p x, y इज इक्वल टू m आणि n ची व्हॅल्यू काय आहे 1:1 आहे. ती 1:1 ठेवायचे. म्हणजेच 1 इंटू x2 प्लस 1 इंटू x1 अपॉन 1 प्लस 1 म्हणजे 2. 1 इंटू x2 म्हणजेच x2 प्लस 1 इंटू x1 म्हणजेच x1 अपॉन 1 प्लस 1 म्हणजेच 2 येणार. इथे 1 इंटू y2 प्लस 1 इंटू y1 अपॉन 1 प्लस 1 म्हणजेच x1 x2 plus x1 or x1 plus x2 addition is commutative upon 2 comma y2 plus y1 upon 2. हा आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला मिळाला. p हा जर मिड पॉईंट असेल ABचा तर pचे कोऑर्डिनेट्स कसे मिळवता येईल तर
x1 प्लस x2 अपॉन 2 कॉमा y1 प्लस y2 अपॉन 2. आता आपण सेक्शन फॉर्म्युलाचा वापर करून आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला मिळवूया. ट्रायंगल ABCमध्ये सेग AD ही मीडियन आहे, म्हणजेच D हा BCचा मिड पॉईंट आहे. BE सुद्धा ACची मीडियन आहे आणि CF ही मीडियन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मीडियन्स आर कॉन्करंट अँड देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड G. तर आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ G x, y शोधण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. A x1 y1, B x2 y2 and C x3 y3 are the vertices of triangle ABC. इथे तुम्हाला मीडियन प्रॉपर्टी माहीत असायला हवी. म्हणजेच the centroid G divides each median AD, BE and CF in 2:1 ratio. म्हणजेच AG and GD हे जे पार्ट आहे त्याचा रेशो काय असेल, AG अपॉन GD is equal to 2/1. G divides each median in 2:1 ratio. ह्यावरून आपल्याला AG अपॉन GD is equal to 2/1. A चे कोऑर्डिनेट्स माहीत आहे. D चे कोऑर्डिनेट्स काय असेल, आत्ताच आपण मिड पॉईंट फॉर्म्युला पाहिला. D हा BCचा मिड पॉईंट आहे आणि मिड पॉईंट फॉर्म्युलानुसार D चे कोऑर्डिनेट्स काय असतील, x2 प्लस x3 अपॉन 2 कॉमा y2 प्लस y3 अपॉन 2. हे D चे कोऑर्डिनेट्स मिळाले. आपल्याला आत्ताच आपण पाहिलं सेक्शन फॉर्म्युला. AG ही सेगमेंट आहे आणि ह्या AG सेगमेंटचे A कोऑर्डिनेट्स माहिती आहे तुम्हाला, x1 y1. D चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे x2 प्लस x3 अपॉन 2 कॉमा y2 प्लस y3 अपॉन 2. आणि G डिव्हाइड्स करतोय ADला 2:1 रेशोमध्ये. आपल्याला G चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. G x, y फाइंड करायचं आहे युजिंग सेक्शन फॉर्म्युला. कोऑर्डिनेट ऑफ G इज इक्वल टू फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युलानुसार काय आहे, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आता इथे x2 काय असेल, तर हा पॉईंट असेल, x1 हा पॉईंट असेल. म्हणजेच फॉर्म्युलानुसार m काय असेल, 2n1. फॉर्म्युलानुसार आपण m2 घेऊया, 2 इंटू x2 म्हणजेच x2 प्लस x3 अपॉन 2 प्लस n1 आहे 1 इंटू x1 अपॉन m प्लस n म्हणजेच 2 प्लस 1 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड आणि डिवाइड आहे, भाग लागला एकाचा, x2 प्लस x3 प्लस 1 इंटू x1 म्हणजेच x1 अपॉन 2 प्लस 1 म्हणजेच 3. हे आपण रिअरेंज केले, ॲडिशन कॉम्युटेटिव्ह आहे म्हणून x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. हा झाला Gचा x कोऑर्डिनेट. Therefore, x coordinate is equal to x1 plus x2 plus x3 upon 3. Similarly, y काय मिळेल आपल्याला, बघा m इंटू y2 म्हणजेच काय 2 इंटू y2 प्लस y3 अपॉन 2, 2 कॅन्सल होते, y2 प्लस y3 प्लस n इंटू y1 म्हणजे 1 इंटू y1 y2 प्लस y3 प्लस y1 अपॉन 2 प्लस 1 म्हणजेच 3. म्हणजेच y कोऑर्डिनेट आपल्याला मिळेल y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. हा आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड G इज इक्वल टू काय असेल, x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 कॉमा y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3.
विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस पाहिले. सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला अँड सेंट्रॉइड फॉर्म्युला. यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 5.2 सॉल्व करणार आहोत. त्यानंतरचा जो टॉपिक आहे स्लोप ऑफ अ लाईन, हा टॉपिक ओमिट केलेला आहे. त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.3 सुद्धा ओमिट केलेला आहे. प्रॅक्टिस सेट 5.2 मधील जेवढी उदाहरणं तुम्हाला शक्य असतील तेवढी स्वतः सॉल्व करा आणि प्रॅक्टिस सेट 5.2 मधील सर्व एक्झाम्पल्स सोल्युशन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.